महाराष्ट्रामधले महत्त्वाचे नेते शरद पवार साहेब यांचे ते अत्यंत लाडके उद्योजक आहेत. ते उद्योगपती म्हणून काम करत नाही, ते ऑलिगार्क आणि आता एक सिंडिकेटचे बॉस म्हणून काम करतात. LICचं स्वतःचं नुकसान झालेलं आहे. इंडियनवर रिपोर्ट आला तेव्हा या सगळ्या गोष्टी म्हणजे आपलेच पैसे आपल्यासाठी वेलफेअरसाठी उभारलेल्या मोठ्या आहेत. आपली जंगलं हसदेवचं जंगल जे आहे हसदेवचं जंगल जे आहे आता छत्तीसगडमधलं किंवा निकोबारमधलं जंगल आहे ते 6 लाख झाडं जवळपास कापायला. मोदीजी जे पंतप्रधान आहेत ते त्या देशात जातात, ग्रीस म्हणजे वाटवाकडी करून देशात गेले की समजा अडाणींचं काहीतरी. जे उद्योगपती होते ते आता स्टेट पॉवरशी इतके कनेक्ट झालेत की त्यांचे सरंजाम तयार झाले. पूर्वीच्या चित्रपटांमध्ये लोक सरकारमध्ये जातात आणि सरकार होते असं दाखवायचं राईट. तर गुंड ही शक्ती बाजूला पडली. आता कॉर्पोरेट आणि हे म्हणजे जे मुसोलिनीचं स्वप्न होतं, कॉर्पोरेट आणि गव्हर्नमेंट मिळून एक माफिया तयार झाली. नमस्कार. इंडी रेडिओ आणि इंडी जर्नलच्या इंडी चॅट या कार्यक्रमात परत एकदा तुमचं स्वागत. आपण ज्या व्यवस्थेत राहतो आजच्या, तर कधी काळी तिला मिश्र अर्थव्यवस्था म्हटलं जायचं, पण आज आपण ज्या प्रकारच्या व्यवस्थेचा उदय बघतोय तर ते पूर्णतः एक भांडवलशाही व्यवस्था आपण जगतोय आत्ता सध्या. आणि त्या व्यवस्थेचे जे सुपरस्टार आहेत ते सुपरस्टार असतात उद्योजक, करोडपती, अब्जोपती. तर त्यातले एक इंटरेस्टिंग पर्सनॅलिटी या अब्जाधीशांपैकी एक म्हणजे गौतम अदानी. गौतम अदानींचं सध्याच्या सरकारमध्ये जे प्रमुख नेते आहेत त्यांच्याशी असलेले चांगले संबंध, मग त्यांच्यासाठी सरकारचं असलेलं विशेष प्रेम, या सगळ्या गोष्टींवरून आपण अनेक चर्चा ऐकतच असतो. पण थोडंसं अजून सखोलपणे गौतम अदानींचं प्रस्थ, त्यांचं काम आणि त्याचा भारतीय समाज मनावर आणि एकूण सरकारी यंत्रणेवर होणारा परिणाम याच्याबद्दल सविस्तर चर्चा करायला आज आपल्यासोबत राजू परोळेकर सर आहे. नमस्कार सर. सो जसं मी म्हटलं की या नव्या भारताचे, नव्या भारतीय अर्थव्यवस्थेचे आणि एकूणच भारतीय समाजाचे जे सुपरस्टार आहेत अनेक प्रकारचे, त्यातले जे आता आलेले सुपरस्टार आहेत त्यातले हे जे अब्जाधीश आहेत आणि त्यांचं जे नेतृत्व अदानी करतायत सध्या, तर हे मुळात ते सुपरस्टार कसे झाले? नाही, ते एक उद्योजक असं विरोध खूप उभेपासून लावतात, परंतु त्यांना एक्झम्पशन नव्हतं मिळत भारतीय संविधान आणि कायद्यापासून. मोदी सत्तेच्या यायच्या अगोदर 2014 अगोदर म्हणजे DRI वगैरेच्या चौकशी त्यांच्या चालू होत्या, सेबीमध्ये चौकशी चालू होती. अर्थात ती त्यांनी त्यांचे एक नातेवाईक सेबीमध्ये आहेत, त्यांचं नाव आता मी घेत नाही, पण ते त्यांच्यातर्फे त्यांनी ती स्लो केली, हळू केली, दाबून टाकली, अशा प्रकारे बऱ्याच प्रकारे ते खेळत होते. त्यांच्या भावंडांमधल्या प्रत्येकजण जेलमध्ये कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या आर्थिक प्रॉब्लेममुळे जाऊन आलेला आहे, गुन्ह्यामुळे, म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे गुन्ह्यामुळे. हे सगळं होत होतं त्याच्याशी. म्हणजे ते ज्या उद्योगामध्ये होते अगोदरपासून, म्हणजे तुम्ही असं म्हणाल की अगोदर काँग्रेसच्या काळात ते उद्योजक नव्हते, काळात होते. किंबहुना महाराष्ट्रामधले महत्त्वाचे नेते शरद पवार साहेब यांचे ते अत्यंत लाडके उद्योजक आहेत. कारण शरद पवार साहेबांनी स्वतःच्या आत्मचरित्रामध्ये भरपूर पानं त्यांच्यावर लिहिलेली. बरोबर. क्वचित होतं, एवढी यशवंतरावावर नाही. तर मुद्दा असा आहे की त्यांचा उदय हाच महाराष्ट्रातला आहे. म्हणजे पवार साहेबांच्या कारकिर्दीतच त्यांचा खरा उदय झाला. परंतु 2014 नंतर ते उद्योगपती म्हणून काम करत नाही, ते ऑलिगार्क आणि आता एक सिंडिकेटचे बॉस म्हणून काम करतात. धोका कुठे उत्पन्न होतो? एक उद्योगपती हा मूलतः सोशल वेलफेअरसाठी उद्योगपती बनलेला नसतो. ही गोष्ट आपण समजून घेण्यासारखी आहे आणि त्यात काही चूक पण नाही. क्रिएशन ऑफ वेल्थ थ्रू प्रॉपर चॅनल और इंडस्ट्री हे उद्योगपतीचं काम आहे. आणि त्यातून निर्माण झालेल्या संपत्तीचं अधिक वाटप आपल्याकडे करून त्यातल्या
उरलेल्या संपत्तीमध्ये आपले एम्प्लॉई आणि समाज हा एक आर्थिकदृष्ट्या बलवान व्हावा अशी कल्पना आहे. युटोपियन असेल कदाचित, पण सर्वसाधारण कल्पना ही आहे. आता त्याच्यामध्ये पिळवणूक, शोषण वगैरे सगळं येतं, हे वेगळं मी सांगण्याची गरज नाही, कारण ते गेले 100 वर्ष अनेक लोक सांगत आहेत जास्त. मुळामध्ये मुद्दा असा आहे की अदानी हे आता उद्योगपती राहिले नाही. पहिली गोष्ट, सरकार 2014 साली नरेंद्र मोदींचं सरकार जेव्हा आलं त्याच्या अगोदरपासून अदानींचं आणि नरेंद्र मोदी यांचे चांगले संबंध आहेत. ते दिसतात आपल्याला, कळतात की ते अदानींचंच विमान वापरायचे. अदानींनी त्या काळात मोदींना साथ दिली, त्या काळात मोदींच्या बरोबर उभं राहणं हे फार धोकादायक मानलं जात असे, कारण केंद्र सरकार त्याच्या विरोधात. आणि याबद्दल राहुल गांधींनी लोकसभेत बोललेले पण आहे. हे असं असणं हे पण मोठी गोष्ट आहे असं ते बोलले. परंतु त्याच्या बदल्यामध्ये म्हणजे कधी कधी आपण अचूक ठिकाणी अचूक वेळी अचूक मैत्री करतो, तसं ते झालं. त्यानंतर मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अदानींचा खरा उद्योग झाला. म्हणजे त्याच्या अगोदर भारतामध्ये टाटा उद्योगपती आहे, महिंद्रा उद्योगपती आहे, ते इंडस्ट्रियलिस्ट आहेत, बिझनेसमन अंबानी आहे. त्यांच्यामध्ये की प्लस मायनसेस आहेत, त्याच्यावर वेगळं बोललं जाऊ शकतं, किंबहुना या सगळ्याचं रिप्रेझेंटेशनच अदानी करतात. परंतु त्या सगळ्यांमध्ये ते 100% नाही आहे. त्यांच्यामध्ये कोणामध्ये 20% असेल, कोणामध्ये 10% असेल, विच कॅन बी रेक्टिफाय. अदानींच्या बाबतीत ते रेक्टिफाय करता येणं शकतं. ही इज अ पार्टनर इन क्राईम. मेन झालेलं असं आहे की सगळे पोर्ट्स, सगळे एअरपोर्ट्स, जल, जंगल आणि जमीन जी हवी ती भारतात आणि भारताशी मैत्री असलेल्या देशामध्ये अडाणींना मिळावी यासाठी खुद्द पीएमओ आणि खुद्द प्राईम मिनिस्टर प्रयत्न करतात. आणि ॲक्च्युली आपल्याला दिसतं, तुम्ही सिमेंट कंपन्या बघा किंवा मुंबई एअरपोर्टच्या म्हणजे रांगेने कंपन्यांची नावं बघा, त्या कंपन्यामध्ये इंटरेस्ट आहे अडाणींना हे डिक्लेअर झाल्याचं बघा. टेंडरचं काय रिलेशन आहे त्यांचं बघा, टेंडरचा त्यांचा काही संबंधच नाही. आणि मग त्याचे मूळ ओनर आहेत त्यांच्यावर पडलेल्या ईडीच्या आणि आयटीच्या आणि इतर धाडी बघा, आणि मग त्या लोकांनी सरेंडर करून त्या अडाणींना दिलेल्याची कॉपी. म्हणजे एकीकडे 3 टप्प्यात आहे. एकीकडे प्रायव्हेट उद्योजक मध्यम मोठे झालेले त्यांनी मारले, म्हणजे त्यांनी आपण टेकओव्हर केले. दुसऱ्या बाजूला त्यांनी पब्लिक सेक्टर युनिट्स ताब्यात घेतल्या. पोर्ट, एअरपोर्ट्स हे भारतामध्ये 70-72 वर्ष लागून वेगवेगळ्या प्रकारच्या विचारांच्या पंतप्रधानांनी किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या विचारसरणीच्या लोकांनी, इव्हन अटल बिहारी वाजपेयी कोण असतील ज्या लोकांच्या पैशातून लोकांसाठीचे उद्योग उभे केले होते, ते सगळ्या अडाणींनी ताब्यात घेतले. आणि हे करण्याकरतांनी जे पैसे वापरले ते लोकांचेच वापरले. अरुंधती भट्टाचार्य पंतप्रधान, अरुंधती भट्टाचार्य स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष होत्या. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि अडाणी यांचा फोटोच आहे परदेशात बसलेला. त्यानंतर अरुंधती भट्टाचार्य रिलायन्सच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्समध्ये गेले, रिटायर झाले. त्यांनी लोन दिलं, LICचं प्रचंड लोन दिलं. LICचं स्वतःचं नुकसान झालेलं आहे, इंडियन रिपोर्ट आला तेव्हा. या सगळ्या गोष्टी म्हणजे आपलेच पैसे, आपल्यासाठी वेलफेअरसाठी उभारलेल्या मोठ्या इंडस्ट्री, आपली जंगलं, हसदेवचं जंगल जे आहे आता छत्तीसगडमधलं किंवा निकोबारमधलं जंगल आहे, ते 6 लाख झाडं जवळपास कापायला लागली. हे बरीचशी कापलीच असते. ही भारताची फुफ्फुस आहे. म्हणजे लिटरली फ्युचर जनरेशनसाठी आपण काय ठेवतो याची कल्पना न करता रुथलेसली चालणारं मेकॅनिकल मॉडेल एक डेव्हलप झालं, आणि ते मॉडेल डेव्हलप झालेलं आहे त्याचं नाव अदानी. आणि हे केवळ क्राईम अगेन्स्ट ह्युमॅनिटी नाही आहे, तर क्राईम अगेन्स्ट एन्व्हायरमेंट, क्राईम अगेन्स्ट नेशन, ही इज एनिमी ऑफ द पीपल या लेवलला येऊन ठेव. कारण तुम्ही ही लाईट लावलेल्या आहेत, त्याच्यासाठी जर कोळसा लागत असेल तर अडाणींकडनं आहे. लाईटचं बिल तुम्ही अडाणींनाच भरता. तुम्ही इथून निघालेत आणि एअरपोर्टला गेलेत तर अडाणींच्या एअरपोर्टवरनं उठता. तुमचं सामान जर पोर्टने जायचं असेल तर अडाणींच्या पोर्टवरनं जात. तुम्हाला जर बांधायचं असेल बाजूला रोड तर सिमेंट अडाणींकडे.
तुम्ही जर तळायला घेतल्या पुऱ्या तर त्यांचं ऑइल त्यांचं असतं. म्हणजे दिस इज नॉट कॅपिटलिझम, दिस इज मोनोपॉली ऑफ सिसिलियन माफिया. मला वाटतं आपण या सगळ्या जे तुम्ही विस्तार मांडलाय त्या विस्ताराला एक एक करून बघूया. पण मला असं विचारायचं आहे की तुम्ही जेव्हा आपण हा शब्द प्रयोग करतो की अदानींचं एम्पायर एका अर्थाने, तर या एम्पायरची जे सेक्टर वाईज सुरुवात आहे ती कुठून होते आणि ते ते कुठं पिकअप घेतं? पोर्ट पासून सुरू होत. हम्म. हे सोपं आहे. पोर्ट सरकार जर तुमच्या ताब्यात असेल किंवा सरकार तुमच्या पाठीशी उभं असेल, केंद्र सरकार, तर पोर्टच्या बाबतीत जे नियम होते या अगोदर पोर्टच्या बाबतीत ते नियम, एक कंपनीला किती अनुभव पाहिजे, एक कंपनी किती पोर्ट्स घेऊ शकते, एक कंपनी किती एअरपोर्ट्स घेऊ शकते, त्याच्यासाठी किती अनुभवाची गरज आहे, हे सगळे नियम मोदी सरकारने काढून टाकले. आणि काही काही गोष्टी तर अडाणींना टेंडर शिवायच मिळाल्या. आता ही प्रक्रिया जी आहे तीच मुळात असंवैधानिक आहे. म्हणजे सरकारने केली. मी पार्टनर इन क्राईम म्हटलं कारण मूळ क्राईम सरकारचा आहे. म्हणजे अडाणींनी नियम पाळले नाही का? तर नाही, अडाणींनी नियम पाळले कारण नियमच नव्हते. सरकारने नियम त्यांच्यासाठी प्रत्येक वेळेला काढूनच टाकले. म्हटल्यावर नियम नव्हते तर मग ते फॉलो केले अडाणी. त्यामुळे तुम्ही असं नाही म्हणू शकत. आता दुसरा भाग इंडियन मड रिपोर्ट मधला मनी सायफनिंग, शेल कंपनी आणि मॉरिशस हे वेगळं. पण इथल्या भागात म्हणाल तर तुम्ही म्हणाल की अडाणींनी नियमांचं पालन नाही केलं का? तर खूप नियमांचं त्यांनी पालन नाही केलेलं. तर सेबीमध्ये त्यांची जी केस आहे, सुप्रीम कोर्टात जी केस गेली, सुप्रीम कोर्टाच्या अरुण मिश्र नावाचे जज होते, त्यांनी जे त्यांचा निकाल दिला 8,000 कोटींचा सरळ सरळ फायदा आहे अडाणींचा झालेला, तो तुम्ही वाचून बघा. इतिहासात त्याचं पुस्तक काढलं पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे ते पुस्तक काढून त्याच्यावर टिप्पणी केलेलं एक दुसरं पुस्तक त्याला जोडून ते जगासमोर आणलं पाहिजे की भारतामधली ज्युडिशरी काय लेवलची आहे कळण्याकर. त्यामुळे अडाणी ही व्यक्ती नाही आहे माझ्या, अडाणी ही एक सिंडिकेट आहे आणि त्या सिंडिकेटमध्ये सर्व महत्वाची माणसं सामील. त्यामुळे अडाणींना तुम्ही टच जरी केलं तरी अख्खा भारतीय जनता पार्टीचा सेल तुमच्या विरोधात धावू देतो. तुम्हाला सर्व एजन्सीज दाबायला बघतात, कोर्ट्स तुम्हाला नोटिसा पाठवतात. म्हणजे ते ते आणि रवी नायर यांना गुजरात कोर्टामध्ये एवढ्या खेपा घालाव्या लागल्या की त्याची काही तुलनाच होऊ शकत. यापेक्षा अजून सांगायचं तर जीव्हीके मुंबई एअरपोर्टच्या बाबतीत त्यांना लगेच ईडीने धाड टाकला, धडाधड त्यांनी सरेंडर केला मुंबईला. अशी अनेक उदाहरणं एसीसी सिमेंट पासून. पण त्यांनी तर डिनाय केलं ना नंतर जीव्हीकेच्या यांनी डिरेक्टर्सनी नंतर म्हटलं की असं काय आम्हाला झालंच. कोलंबियामध्ये रायडली नावाचं जे कार्टेल जेव्हा जोरात होतं तेव्हा पाब्लो एस्कोबारने माझ्या विरोधात हे केलं असं कोणी म्हणत असे का? किंवा स्टॅलिन जेव्हा सत्तेत होता तेव्हा रशियामध्ये स्टॅलिनमुळे मला ही परिस्थिती प्राप्त झाली असं कोणी म्हणत असे का? त्यामुळे त्यांनी मान्य केले, हे सुद्धा माझं काम. पण जसं तुम्ही म्हणालात की ही इज नॉट एनी मोर बिझनेसमॅन किंवा ते आता उद्योजक नाही आहेत, तर मला नाही, पण मुळात हे जे डिस्टिंक्शन आहे की कुठल्या पॉइंट नंतर एखादा बिझनेस किंवा एखादा व्यावसायिक हा त्या स्पेसमध्ये एंटर करतो की जिथं म्हणजे नॉन प्रोडक्टिव्ह भांडवल आहे का स्पेक्युलेटिव्ह भांडवल आहे, तो अनटचेबल होतो तेव्हा तो त्या स्पेसमध्ये प्रवेश. अडाणींना कोणत्याही कायद्याने, कोणत्याही संविधानिक संहितेने किंवा कोणत्याही आर्थिक न्यायव्यवस्थेने तुम्ही कचाट्यात पकडू शकत नाही. भारत देशामध्ये आणि इस्रायल इथे अडाणी अनटचेबल होतात आणि ते त्या स्पेसमध्ये प्रवेश करतात. हिंडनबर्ग रिपोर्ट आला त्याच्या तिसऱ्या दिवशी नेत्यानेहूंना हस्तांदोलन करून हायफा पोर्ट त्यांनी घेतलं. हायफा पोर्ट त्यांना देण्यात आलं आणि इथले जे इस्रायलचे कौन्सिल जनरल होते मला वाटतं ते लगेच हायफा पोर्टचे चेअरमन झाले आणि त्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. इतकं सरळ सरळ क्विड प्रो क्यो होत होतं.
सो मोदीजी जे पंतप्रधान आहेत ते ज्या देशात जातात, तर ग्रीसमध्ये म्हणजे वाटवाकडी करून देशात गेले की समजा अडाणींचं काहीतरी. आता तुम्ही समजून घ्या की लक्षद्वीपमध्ये अडाणी पाऊल ठेवणार, हे मी तुम्हाला आत्ताच सांगतो. निकोबारमध्ये त्यांनी झाडं तोडायला घेतलेली आहे. छत्तीसगड जिंकायचंच होतं यासाठीच की हसदेवचं जंगल तोडायचं होतं, तिथे पोलिसांचे आणि गाड्यांचे होते. सो भारताची फुफ्फुसं, भारताच्या किडन्या, भारताचं आतडी, प्लीहा, जठर, हृदय, बुद्धी सगळं अडाणीचं आहे. आणि ते अडाणी नाही आहे, हिज हायनेस लॉर्ड अडाणी असं म्हणायला पाहिजे. पण तुम्ही उल्लेख केला आंतरराष्ट्रीय संबंधांचा आणि अदानींना त्याचा कसा फायदा होतो याचा. तर याची सुरुवात मला वाटतं ऑस्ट्रेलियापासून झाली होती की ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरती पंतप्रधानांनी स्वतःच्या विमानातून ऑस्ट्रेलिया त्याच्या अगोदरपासून ऑस्ट्रेलियामध्ये त्यांच्या विरुद्ध खूप आंदोलनं पण झाली. एक्झॅक्टली. पण सो ते मोदीजींचा दौरा होता, पंतप्रधानांचा दौरा होता, आणि त्या दौऱ्यामध्ये ते उद्योजकांना सोबत घेऊन गेले होते देशाच्या खर्चाने. आणि त्यानंतर कार्मायकल प्लांट जे आहे तिथलं जगातलं मला वाटतं सगळ्यात मोठं कोळसा खदान आहे ती ऑस्ट्रेलियामधली. तर ते अदानींना सुपूर्द करण्यात आलं ऑस्ट्रेलियाकडून अक्षरशः. आणि त्यानंतर मग तिथं खूप मोठ्या प्रमाणावर आंदोलनं झाली. पर्यावरण विसल ब्लोअर होते, त्यांच्या मागे माणसं लावली ते, राईट. त्याच्यावर पण बऱ्याच केसेस झाल्या. एवढंच नव्हे, म्हणजे त्यांचा म्हणजे त्यांचं सिंडिकेट एवढा जबरदस्त आहे की मला इतिहासात 3-4च माणसं माहिती आहेत की असे सिंडिकेट असले, म्हणजे होऊन गेले. त्यांच्याच म्हणजे शेअर्स मॅनिप्युलेशन जे आहे, शेअर मार्केटचं आत्ताच्या, त्यांच्या कंपन्यांच्या पैशाचं सायफनिंग जे आहे, त्यांच्या भावाची नागरिकत्व सोडण्याची जी पॉईंट आहे, आणि ते सगळं जे बनतं त्याच्यावर DRI पासून ते सेबीपर्यंत काहीही न करणं. आणि सुप्रीम कोर्टाने स्वतः समोर आलं की हे आमच्या ज्युरिडिक्शनमध्ये येत नाही. फक्त रामाचं जन्म कुठे झाला तेवढंच सुप्रीम कोर्टाच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये येतं, बाकी काही येत नाही ज्युरिडिक्शन. आणि ते भय जे आहे ना, ते भय हे केवळ त्या व्यक्तीचं नाही, त्याच्या सिंडिकेटचं आहे. आणि त्या सिंडिकेटमध्ये भारतातली सर्वोच्च महाशक्ती सामील असल्याशिवाय शक्यच नाही. आणि तुम्ही म्हणाल कोणती सर्वोच्च महाशक्ती, तर ते आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेने सांगितलेलंच आहे, त्याच्या मागे म्हणून म्हणजे पाठी. पण जगभर जेव्हा उद्योग आणि सरकार असा विषय निघतो समजा, तर आपण बघतोय की जेव्हापासून 20व्या शतकात भांडवलशाही अगदी पीक गाठते स्वतःचं, आणि त्याच्यानंतर असं बघितलेलं आहे की सत्ता आणि भांडवल हे एकत्र हातात हात घेऊनच पुढे जातात. अनेक देशांमध्ये हा अनुभव बघितलेला आहे. अमेरिका असेल, UK असेल, अख्खा युरोप असेल, अनेक नव्यानं प्रस्थापित आफ्रिकन देश असतील की जिथं गव्हर्नमेंटच्या ज्या रेग्युलेशन्स आणि पॉलिसीज आहेत त्या उद्योजकांना अट्रॅक्ट करण्यासाठी आणि त्यानंतर फेवर करण्यासाठी रचल्या जातात किंवा डिझाईन केल्या जातात सगळ्या पॉलिसीज. तर याच्यात काय नवीन आहे? आता आपण चप्पल घालतो, पण मोठे उद्योजक निर्माण करतो, शर्ट्स घालतो, मोठे उद्योजक निर्माण करतो, हे जीन्स घालतो उद्योजक, गाडीला बसून जातो, ती पण कोणतरी उद्योजक निर्माण करतो. त्याच्याबद्दल मी किंवा तुम्ही काय बोलताय, याचं मुख्य कारण असतं की कॅपिटलिझम मधले दोष हे सगळीकडेच असतात. पण मग ते कुठच्याही व्यवस्थेत, कम्युनिझममध्ये पण आहेत, मग ते लोकशाहीमध्ये पण आहेत, सगळ्यामध्ये दोष. मी जे बोलतोय ते मोनोपॉली बोलतोय. तुम्ही लक्षात घ्या की जगाच्या इतिहासामध्ये सर्व देशातले एवढ्या प्रकारचे वैविध्यपूर्ण उद्योग, एवढ्या प्रकारे एका माणसाच्या हातात एकवटलेले, जवळपास 70% देश त्यांच्या हातात एकवटलेला आहे, हे केवळ अशक्य. आणि तोही तुम्ही लोकतांत्रिक देश म्हणताय, आणि तेही लोकांचे पैसे आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की हे जे खोट्याचं संपूर्ण साम्राज्य आहे, जे ज्या दिवशी पडेल त्या दिवशी देश किती गोत्या देईल, आणि ते पडणारच, कारण त्याला पण एक मर्यादा आहे. इकॉनॉमिक्स हे एम्पिरिकल सायन्स जरी असलं तरी इकॉनॉमिक्सचे स्वतःचे एक लिमिटेशन्स आहेत, ते पडणार. त्या दिवशी काय होईल देशात, म्हणजे कित्येक लोक बर्बाद होतील. तर ते बर्बाद होण्याचं प्रमाण आहे ना,
ते त्या मोनोपॉलीत आहे. हम्म. आणि त्या मोनोपॉलीच्या मागचं थ्रेट वाटते लोकांना. म्हणजे अदानी म्हणजे थ्रेट वाटते. म्हणजे तुम्हाला आज जर तुम्ही एक उद्योग स्टार्टअप सुरू केला, तुम्ही अमेरिकेच्या भांडवलच्या याचं उदाहरण दिलं. अमेरिकेत तुम्ही जर एखादं प्रॉडक्ट सुरू केलं, मी तुमच्यापेक्षा भारी दुसरं सुरू केलं, तर मी पुढे जाऊ शकतो. ऑर्कुट काढलं, त्यावेळी फेसबुक काढलं, मग तो पुढे गेला. लगेच त्याच्याकडे FPI गेलं नाही आणि याला दे म्हणून सांगितलं नाही ऑर्कुट. असं झालं नाही ना. मॉडेल कसं असतं कॅपिटलिझमचं, फेअर मॉडेल त्यातल्या त्यात, की सर्व उद्योजक हे क्रिएटिव्हिटी स्वतःची आणि स्वतःची सृजनशक्ती ही मुबलक प्रमाणात वापरून वाटेल तेवढी संपत्ती निर्माण करू शकतात. हे फेअर मॉडेल आहे. इथे एकच उद्योजक, एकच उद्योजक आणि त्याला तोंडाला लावायला दुसरा एक उद्योजक, हे मिळून देशातल्या सगळ्या इंडस्ट्री, सगळी जंगलं, सगळं जल, म्हणजे कोकणातलं असो, नाहीतर मग ते केरळातलं असो, नाहीतर कुठलंही, सगळी जंगलं ताब्यात घेत सुटलेले आहेत. आणि असं काही राहिलेलंच नाही आता. म्हणजे तुम्ही पेपर उचला की बघा अडाणींनी आज हे ताब्यात घेतलं. अडाणी म्हणजे हिंडनबर्ग रिपोर्ट आला तेव्हा जवळपास अडाणी कोलॅप्स झाले होते. त्यांना परत उभं करून भारतातले, आशियातले सर्वात श्रीमंत केलेले आहेत. त्यातला त्यांच्या एवढ्या शॉर्ट नोटीसमध्ये 5 वर्षात एवढे पोर्ट आणि एअरपोर्ट कोणी घेतं का? म्हणजे कुठची क्रिएटिव्हिटी आहे? नाही ना. एक मिनिट. तर ते जे पैसे आहेत ते उभे केले, ते सगळं उभं राहिलं परत. आणि म्हणजे खोटं किंवा खरं जे काय उभं राहिलं ते केवळ भारतीय लोकांच्या किंवा सायफन केलेल्या पैशामधनं झालेलं आहे. हे इतकं डेंजरस आहे. आणि एकही एजन्सी तुमच्या किती दार खटखटवा, दाद घेत नाही. सर्वोच्च न्यायालय घाबरतं चक्क त्यात. तर तुम्ही लक्षात घ्या की त्यांना आपण सुपर पॉवर म्हटलं पाहिजे. त्यामुळे हीच हायनेस लॉर्ड असतात. मला माफ करा, मी परत तुम्हाला त्या मुद्द्यावर खेचून आणतोय, पण मला यातलं इंटरेस्टिंग फॅक्टर मला हा काढायचा आहे की मोनोपोली कॅपिटलिझम बद्दलचे जे 2 प्रवाद आहेत प्रमुख टीकेचे, त्यातला एक आहे मार्क्सवादी. ऑफकोर्स मार्क्सिस्ट टीका आहे. मार्क्सिस्ट टीकेत एस्पेशली लेनिननं जे थिअरायझेशन केलं त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की भांडवलशाहीचा स्वभावच तो आहे की कॅपिटल, भांडवल कुठेतरी ॲक्युमुलेट होतं, ॲक्युमुलेट झालं की तो दुसऱ्याला परचेस करतो, तो तिसऱ्याला परचेस करतो आणि ॲट सम पॉईंट मोनोपोली तयार होतं. आणि नंतर मोनोपोलीचं इम्पिरियलिझममध्ये स्वरूप म्हणजे रूपांतर होतं एम्पायरमध्ये. हे झालं मार्क्सिस्ट प्रवाद. चला आपण असं म्हणू की मार्क्सिस्ट असल्यामुळं ती टीका बाद आहे, आपण असं म्हणू. पण नाही, ती टीका पण लागू होत नाही. मी तुम्हाला उदाहरण सांगतो की कॉर्पोरेशन्स आहेत, तेच अमेरिका चालवत असं आपण समजू. एक मिनिट. वॉर्स आहेत जगात. जगात कोल्ड्रिंकची इंडस्ट्री आहे, फार्मास्युटिकल लॉबी आहे. ही कॉर्पोरेशन्स जी आहेत मोठमोठी तीच चालवतात जग. म्हणजे तुम्हाला कल्पना पण नसेल. तुम्ही सकाळी उठल्यापासून सॅरेल खाता, पासून गोळ्या खाता किंवा औषधं खाता, किंवा डॉक्टर तुम्हाला कुठं तरी औषध प्रिस्क्राईब करतो, ते कुठच्या तरी कॅपिटलिस्टला हवं म्हणून तुम्हाला गेलेलं असतं. ऑफकोर्स 99%. बरोबर. आता मुद्दा तो नाहीये. मुद्दा त्यांच्यामध्ये स्पर्धा असते. एक्झॅक्टली. आणि त्यांच्यामध्ये खूप डायव्हर्सिटी असते. ती इथे मला त्याच मुद्द्यावर यायचं होतं की दुसरी जी टीका आहे त्याच्यावरची, मोनोपोली कॅपिटलवरची, की आपल्याला समजा भांडवलशाही आता मान्य आहे, भांडवलशाही ही अंतिम अवस्था आहे समाज सुधारणेची किंवा समाजाच्या अवस्थेची शेवटची अवस्था आहे असं म्हणूया, की भांडवलशाहीच्या पुढे जात नाही. मला ते पण अजिबात नाही, चुकून पण म्हणता नाही येणार. पण मला असं म्हणायचं की आपण असं म्हणूया की भांडवलशाही ती अंतिम अवस्था आहे समाजाच्या प्रगतीची. तर त्याचे काही नियम हे बनवले, जसं तुम्ही म्हणता अँटी मोनोपोली नियम जे बनवले गेले, त्याचं थोडंसं मेकॅनिक समजून सांगा. कारण प्रत्येकाला ते ओरिएंटेशन नसतं ते समजून घेण्याचं की कॉम्पिटिशन, आपण म्हणतो की कॉम्पिटिशन हा भांडवलाचा हा तुझीचा आरोप झाला काँग्रेसच्या काळामध्ये, जे नव्हतं. म्हणजे जो विनोद राय गॅगनी केला होता, तर तो आरोपच खरा नव्हता वगैरे. आता 5G पर्यंत गेलो वगैरे आपण सगळे, त्याच्यात तेच नियम वापरले, ते सगळं झालं, ते जाऊ दे. पण तेव्हा तुम्ही युनिनॉर पासून तुम्ही किती कार्ड, तुम्ही एक ग्राहक आहात, तुम्हाला कार्ड किती वापरता येत होती मोबाईलची, किती मोठं आहे. युनिनॉर होतं, हे होतं, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10,
आज तुमच्याकडे किती कारण आहेत? फार मॅक्झिमम तुम्ही प्रयत्न केला तर एक कारणामध्ये गव्हर्नमेंटचीच इन्व्हेस्टमेंट आहे, ते बुडत होतं म्हणून ते 3 असायला पाहिजे मिनिमम, 3 ठेवली आहे. बाकी BSNLच्या कार्डाचा काय परिस्थिती आहे ते फक्त चंद्रयानासाठी वापर. त्यांनी नुकतंच 4G लॉन्च केलं. हा बस 4G लॉन्च केला, पण ते तुमच्यापर्यंत येत नाही. तर एकच आहे खरा प्लेयर, त्या प्लेयर बरोबर तुम्हाला जमवून घ्यायला लागतं. ही जी गोष्ट आहे त्याच्या विरोधातले सगळे कायदे आहेत ते धाब्यावर बसवले गेलेले आहेत. त्याच्या अगोदरची जी परिस्थिती होती ती कॅपिटलिझमची फेअर मोनोपॉली, म्हणजे मोनोपॉली न करता तुम्ही तुमच्या त्या स्पर्धेत उतरा, तुम्ही कटरोट कॉम्पिटिशनला सामोरं जा, तुम्ही टेंडर काय म्हणजे उदाहरण सांगतो, उद्या प्रथमेश पाटील यांना स्वतःला पेटंट मिळालं एखाद्या गोष्टीचं आणि तो युनिक शोध आहे, ती अद्भुत कंपनी तुम्ही उभी केली, एलॉन मस्क भारतात, तर तुम्ही तिथपर्यंत पोहोचणारच नाही. अगोदरच अडाणी ओळखणार की हा एलॉन मस्क होतोय. म्हणजे तुम्ही तिरुमला ऑइल असेल तर तुम्ही ऑइलमध्ये फॉर्च्यून ऑइलला टप देता का? बरं, मग तुमचा हात पिरगाळतो, मग तुम्हाला टेक ओव्हर केलं की तुमची क्रिएटिव्हिटी संपली. समज तुम्हाला भांडवल मिळालं तुमचं किंवा त्याच्यावर प्रॉफिट पण मिळालं, म्हणजे जसं की NDT प्रणव रॉयचा काही प्रॉब्लेम झाला नाही, म्हणजे त्याला भरपूर पैसे मिळाले, पण मुद्दा त्यांची क्रिएटिव्हिटीच आहे ना. म्हणजे मला समजा हे पुस्तक मी लिहिलेलं नाही, पुस्तक लिहिलं, माझ्या पुस्तकाची 2 पानं राहिली असताना अडाणींना कळलं की अवघ्या पुस्तक लिहिलं. त्यांनी मला पुस्तक छापून विकून पैसे मिळाले असते, त्या 5 पट पैसे दिले. मी ऐकलो नाही तर माझ्या घरी एजन्सी झाल्या आणि मला बेदम चोपला. त्याबरोबर मी मान्य केलं, मग म्हटले आता 5 पट मिळणार नाही, आता फक्त दुप्पटच मिळतील. त्या दुप्पट किमतीला मी हे विकलं. मुद्दा हा आहे की हे माझं पुस्तक अडाणी या नावाने जातं, म्हणजे मी कोणीच उरत नाही आणि मग त्यानंतर माझी सृजनशीलता संपते. समजलं ना. नंतर मी विचार करणार की मी काही केलं तरी ते अडाणीच घेणार आहे. आता हा फक्त एक कॉम्पोनंट सांगितला मी तो. दुसरा कॉम्पोनंट म्हणजे ते ज्या प्रकारे जंगलं नष्ट करतायत, जंगलांची मोनोपॉली, म्हणजे लाखो वर्षात एक जंगल तयार होतं. हसदेवच्या जंगलावर ग्रीनपीसचा रिपोर्ट वाचला असेल नसेल तुम्ही, तर मी पाठवतो. ग्रीनपीसला चिंता आहे त्या हत्तींपासून ते लोकांच्या जीवनशैलीपर्यंत इतक्या गोष्टीविरुद्ध लोक आंदोलन करत आहेत, पण निर्ममपणे यांनी झाडांच्या कत्तली चालू ठेवल्या. तसंच निकोबारमध्ये पण ते ट्रायबल्स आहेत, इथे आदिवासी आणि तिथे आदिवासी, त्यांची एक जीवन पद्धती आहे, ती लाखो वर्ष तयार झालेली आहे. बायोडायव्हर्सिटी आहे. वेस्टर्न घाट जो आपला आहे तो आता पेट्रोकेमिकल कंपन्या आहेत, ते दुसरे बंधू, म्हणजे ते एकच तुम्ही फोन वापरतात ते, म्हणजे हे ह्या सिंडिकेटमधले दुसरे, तर त्या पेट्रोकेमिकल कंपन्या तुमचे समुद्र बर्बाद करून सोडतात. म्हणजे इको टुरिझमला तुम्ही मालदीवच्या ऐवजी लक्षद्वीप दाखवलं, ते लक्षद्वीप तुम्ही भरभराटीसाठी नाही दाखवलं, ते कोणत्या तरी 4 उद्योगपतींना आणण्याकरता, मोनोपॉली करण्याकरता ते आले. त्याच्यामध्ये लक्षद्वीपचे जे संपूर्ण परिस्थितीची आणि निसर्गाची वाट लावलेली आहे, तर त्याच्यावर एक व्हिडिओ येतो, तुम्ही बघा. जेव्हा प्रफुल्ल पटेल म्हणून तिथे म्हणजे तिथले राज्यपाल लेफ्टनंट गुजरातचे राजकारणी ते गेले आणि त्यानंतर त्यांनी काय केलं ते संपूर्ण त्याच्यात बघू शकता. तर त्याच्या आता पुढची पायरी आलेली आहे, ती नेक्स्ट स्टेप. दिस इज नॉट अ स्मॉल क्राईम. मला माझा मुद्दा जो कन्सर्नचा आहे ना, की मला म्हणायचं आहे की ज्या प्रकारे अदानी आता आपल्या समोर आहे, पण या प्रकारचे जे मॅनिप्युलेशन्स आहे, या प्रकारचं मोनोपॉली बिल्डिंग, आता तुम्ही इलॉन मस्कचं नाव घेतलं उदाहरणार्थ, इलॉन मस्कने एकही ओरिजिनल काम नाही केलेलं त्याच्या आयुष्यात. तसं बघायला गेलं तर त्याने सगळ्या कंपन्या अशाच विकत घेतलेल्या आहेत. त्याने पेपाल जो होता त्याचं कोडिंग दुसरं कोणीतरी गेलं होतं, त्यानं ती फक्त विकत घेतलं. त्यातले तर आपण असं म्हणू की मार्क झुकरबर्गने किमान फेसबुक तरी स्वतःच्या जीवावर चालू केलं. इलॉन मस्कचं तसं पण नाहीये. टेस्ला त्याने दुसऱ्याकडून विकत घेतली, दुसऱ्याची कंपनी होती, त्याने विकत घेतली, स्वतःचं नाव टाकलं सगळीकडे, मी शोध लावले. मग सेम विथ स्पेस एक्स, सगळ्या त्याची बोरिंग कंपनी, त्याच्या जेवढं असेल, हा एक फेनॉमेना झाला. इलॉन मस्क असेल, जेफ बेझोस असेल, त्याने पण त्याच्याकडे पण काय फंड्स नव्हते आणि तो फार गरिबीतून वर आला. हे ज्या प्रकारचं कॅपिटलिस्ट मिथकीकरण केलं जातं या
यांचं व्यक्तींचं, ज्या प्रकारे मिथकं उभी राहतात, या नवी मिथकं, आधुनिक मिथकं आहेत. उदाहरणार्थ टाटा. आपण बरोबर आहे, टाटा बिझनेसमॅन आहेत, ट्रेडिशनल आहेत, इंडस्ट्री वगैरे, बरोबर आहे. पण त्यांचं सुद्धा तर एम्पायर आहेच ना. ते सुद्धा कधी काळी अफूच्या व्यापारातून आणि याच्यातून तयार झाले. सिंडिकेट्स मधूनच असे मोठे, ज्याला अब्जपती म्हणतो, तो बिना सिंडिकेट आणि बिना हे उभाच राहू शकत नाही ना. जगामध्ये कॅपिटलिस्ट कुठचाही बिना सिंडिकेट, बिना नेटवर्क उभं राहू शकत. पण अमेरिकेचे तुम्ही जे मॉडेल म्हणलंस, तिथे स्टीव्ह जॉब्स किंवा बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग, इलॉन मस्क, म्हणजे तुम्ही दर 10, 15, 20 वर्षांनी एक नवीन उद्योगपतींची फळी बघता. तुम्ही म्हणालात इलॉन मस्कच्या बाबतीत खरेदी केलं, मान्य, हो ना. त्याचा वेगळ्या प्रकारचा टॅलेंट आहे. त्याचं टॅलेंट क्रिएशनचं नाहीये, त्याचं वेल्थ मॅनेजमेंटचं टॅलेंट, त्याचं वॉरेन बफेच, बरोबर. तर दर 10 वर्षांनी सगळे नवीन आलेले असतात त्यांच्याकडे. आपण वर्षानुवर्ष तेच बघतोय, बरोबर. तुम्ही टाटाचं उदाहरण सांगितलं, माझ्या लहानपणी पण टाटा आणि बाटाच म्हणायचं, अजून तेच आहे. अदानी हे नवीन मॉडेल अशा प्रकारे आलेलं आहे की जे अनप्रेसिडेंटेड आहे. म्हणजे आतापर्यंत राज्यकर्त्यांना भारतातल्या जंगलांची काळजी होती, लोकांची काळजी होती, वेलफेअरची काळजी होती. एका माणसाच्या हातात सगळे पोर्ट, एअरपोर्ट द्यायचे नाही त्याची काळजी होती. तर याचा सरळ अर्थ असा होतो की सरकार आणि अडाणी यांचं अस्तित्व भिन्न राहिलेलं नाही. म्हणजे खाजगीकरण नाही केलं सरकारने. इंदिरा गांधींनी खाजगीकरण केलं की नाही, या सरकारने सरकारचं प्रायव्हेटायझेशन केलं. आणि हे अनप्रेसिडेंटेड आहे. हे मुळालाच वेलफेअर स्टेटच्या गळ्याला नख लावणार आहे. त्यामुळे 80 करोड गरिबांना रेशन द्यावं लागतं. ते आता येत्या काळामध्ये 140 करोडातले 130 करोड रेशनच घेऊन जातात. कारण गरिबी रेषेच्या वर येणं वेगळी गोष्ट, मध्यम उद्योग, छोटे उद्योग तर मरणारच, पण काही नवीन करण्याची उमेद नष्ट करताय तुम्ही. आणि भारत हा सर्वात तरुण देश असताना जो 1000 वर्षात एकदा होतो. म्हणजे भारतावर या सगळ्या कृतीचं संकट जेव्हा येईल तेव्हा भारत जगातला म्हातारा देश झालेला आहे. म्हणजे हे संकट तुम्हाला जवळपास 150-200 वर्ष पूर्ण. आणि त्यामुळे मी त्याला एनिमी ऑफ द वीक पण आहे. अडाणींची माझा व्यक्तिगत काय प्रॉब्लेम आहे, उलट त्यांनी 25 कोटी रुपये आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॅबोरेटरी काढण्याकरता पवार साहेबांना कुठच्या तरी शाळेसाठी दिले. एवढ्या चांगल्या माणसाबद्दल मी वाईट कशाला बोलली, हो ना. तर म्हणजे माझी शाळा नाही म्हणून, नाही तर मलाही दिले असते. पण मुद्दा असा आहे की मला त्या मॉडेल विषयी प्रॉब्लेम, इज नॉट अ पर्सन. बरोबर. सो याच्यामध्ये दोन अजून आत्ताच्या कंटेम्पररी टीका ज्या असतील, म्हणजे अनालिसिस, टीका पण नाही म्हणत मी, अनालिसिस, त्यामधलं एक म्हणजे थॉमस पिकेटीचं जे कॅपिटल त्याने लिहिलं नवं. आणि त्याच्यानंतर एक महत्वाचा आवाज म्हणजे ग्रीसचे जे फॉर्मर फायनान्स मिनिस्टर आहेत यानिस वारूफाकिस यांचं जे एक क्रिटिक आहे. सो यानिस वारूफाकिस यांनी, पिकेटींनी इनइक्वालिटीला पुन्हा एकदा हे केलेलं आहे की जगभरात विषमता खूप टोकाची वाढते. म्हणजे भांडवल प्रोडक्टिव्ह राहिलेलं नाही आधीसारखं, आणि भांडवल सर्क्युलेट पण नाही होते, ते कॉन्सन्ट्रेटेड झालेलं आहे जगभर. हा फेनॉमेना पाहायला मिळतोय. आणि दुसरा, त्यांनी वारूफाकिस यांचा जो म्हणणं आहे, त्यांनी एक टर्मिनॉलॉजी कॉइन केली आहे, निओ फ्युडलिझम. सो असं दिसतंय की नवसरंजामदार, की जे उद्योगपती होते ते आता स्टेट पॉवरशी इतके कनेक्ट झालेत की त्यांचे सरंजाम तयार झालेत आता. ते एका अर्थानं पूर्वीच्या चित्रपटांमध्ये गुंड लोक सरकारमध्ये जातात आणि सरकाराची युती होते असं दाखवायचं, राईट. तर गुंड ही शक्ती बाजूला पडली. आता कॉर्पोरेट आणि हे म्हणजे जे मुसोलिनीचं स्वप्न होतं, कॉर्पोरेट आणि गव्हर्नमेंट मिळून एक माफिया तयार झाला. राईट. सो याच्यातला मग जो टीकेचा दुसरा भाग आहे त्यातला, किंवा याचा चिंतेचा भाग म्हणजे की समजा आता आपलं लोकसंख्या आहे, इथलं एक महत्वाचं सांगतो की माझी मुलं, तुमची मुलं, पुढची पिढी, किंवा भाजप RSS मधले लोक जे आहेत मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय, त्यांच्या पुढची पिढी, यांना जो संकट येणार आहे ते
वेगळं येणार नाहीये. एक्झॅक्टली. हे त्यांना कळत नाहीये. हे मला कळतंय म्हणून मी बोलतोय. पण बोलतोय मी माझ्यासाठीच केवळ नाही, मी त्यांच्यासाठी पण बोलतोय. हे इथे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही पण. बरोबर ना. म्हणून त्यातलं ते परत थोडंसं टेक्निकल ऍस्पेक्ट समजावा सगळ्यांना. म्हणून मी म्हणतोय की आता 2-3 महत्वाचे कन्सेप्ट या निमित्तानं आले. भांडवली विचारवंतांकडूनच आलेले आहेत हे, की जर क्रयशक्ती म्हणजे पर्चेसिंग पॉवर लोकांच्या हातात नसेल तर ऑफकोर्स त्याची जी वेल्थ ग्रोथ जी आहे तीच थांबणार आहे. कारण लोक परचेस करणारे कोणी नसेल तर प्रोडक्ट बनवायचे कोणासाठी, हा मुद्दा. तर मग मध्ये एक कन्सेप्ट आली युनिव्हर्सल बेसिक इन्कमची असेल किंवा तर बाहेरच्या देशांमध्ये किमान फिलॅन्थ्रॉफीच्या माध्यमातून असं हे केलं जातं, प्रयत्न केला जातो की मार्केटमध्ये पैसा जो साठलेला आहे, संपत्ती साठलेली आहे, तिचं पुन्हा अभिसरण होईल. भारतानं वापरलेलं मॉडेल एक महत्वाकांक्षी होतं नरेगाचं. संपत्तीच्या पुन्हा एकदा की टॅक्सेस जे कलेक्ट होतात त्याच्यातून पुन्हा ती कॉन्सन्ट्रेटेड वेल्थ थोडीशी अभिसरण व्हावं तिच्या समाजामध्ये. तर आता नरेगाला पण एका अर्थानं तुम्हाला तो अगोदरच्या सरकारने भूमी अधिग्रहण कायदा आणला. त्या कायद्यानुसार इथल्या लोकल माणसांच्या परवानगीशिवाय ती भूमी अधिग्रहित करता येणार नव्हती. म्हणजे राहुल गांधीमुळेच तो कायदा आला, त्यामुळेच राहुल गांधीची बदनामी करणं सुरू झालं. ते भट्टा परसोच प्रकरण. बरोबर. हो. तर मुद्दा असा की भूमी अधिग्रहण कानून जर असता पॉवरफुल, तर हे हसदेवचं जंगल, निकोबारची जंगलं, वाटेल ती जमीन ओरबाडून काढली, हे असं सगळं रिफायनरीसाठी बारसूला उचलली जमीन, असं करता नसतं. त्या प्रकारचे कायदे ते बघा कसं आहे, US सोन आता युरोप असं आधुनिक देश ते आपल्या पर्यावरणाबाबत जागरूक आहे. ते कितीही भांडवलशाही होऊ दे, पण ते पर्यावरणाबाबत जागरूक आहे. या उलट साऊथ अमेरिकन देश किंवा नॉर्थ आफ्रिकन देश अजिबात नाही. म्हणजे लिथियम आहे तर कांगोमधनं लिथियम काढून कांगो पिकेला लागला. लिथियमवर आपले इलेक्ट्रिक कार चालतात. कोण सांगतं इलेक्ट्रिक कार या किफायतशीर आहेत? किफायतशीर तेव्हा म्हणता येईल जेव्हा मानव सुखी होईल आणि कार चालतील. इलेक्ट्रिक कार ह्या मानवी शोषणाच्या सर्वात मोठ्या निदर्शक आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक कार या वर होऊच शकत नाहीत. जर इथलं लिथियम काढलं नाही तर आता असं निघालं की मणिपूरमध्ये लिथियम आहे. त्याबरोबर मणिपूरमध्ये जे काय सुरू आहे ते आहे, त्याच्या खालचं लिथियम महत्वाचं आहे आणि ते कोणाला मिळणार त्याच्यावर आपण गेले अर्धा तास बोलतो. मग आता यातला जो दुसरा धोका जो दिसतो म्हणजे अदानी हे जसं म्हणलात की प्रातिनिधिक रूप आहे याच्यातलं. तर कुठंतरी उदाहरणार्थ कोळशाचा जेव्हा प्रश्न आला होता तर मध्यंतरी आपण बघितलं होतं की भारतामध्ये अचानक कोळशाचा क्रायसिस तयार झाला. तो आर्टिफिशियल निर्माण करण्यात आला होता. हा की अडाणीचा कोळसा बाहेरून आपल्याला असं सांगण्यात आलं पैसे वाढवले, ते मोठा फ्रॉड होता. एक्झॅक्टली. सो असं सांगण्यात आलं की भारतातल्या ज्या कोल खदानी आहेत तिथला कोळसा भिजला आहे, तिथं काय नवीन हेच नाही झालेलं, अलॉटमेंटच नाही झालेलं किंवा असं काहीतरी रिझन्स ऍब्सर्ड सांगण्यात आले आणि अचानक शिपमेंट मधून कोळसा अदानी थ्रू परचेस करायला सुरुवात झाली. इव्हन चंद्र कोळसा त्यांचा होता, खाणी त्यांच्या होत्या, सरकार त्यांचं होतं, लोक मजबूर होते आणि तेही अब्सोल्युटली त्यांचे झालेले होते. सो एका अर्थानं हा धोका आहे का कुठं दिसतोय का की एक प्रायव्हेट एंटिटी, एक प्रायव्हेट कंपनी ही सरकारी यंत्रणेलाच ओलीस पकडते किंवा कॉलर पकडते? तर असं मान्य करा ही तुम्ही हे सोडून द्या. साम्राज्यवाद ही गोरे आणि काळे अशी गपशप नाही. साम्राज्यवाद ही मूलतः कॅपिटलशी संबंधित गोष्ट आहे. तर आपण एकेकाळी ईस्ट इंडिया कंपनीचे जसे गुलाम होतो तसे आता आपण गुजरात वेस्टला येतो ना, तर वेस्ट इंडिया कंपनीचे गुलाम. कंपनी सरकार आहे, त्यांच्याच तैनाती फौजा तुम्हाला पॉलिटिशियनने ठेवाव्या लागतात, नाहीतर त्यांना ईडी किंवा हे रेड करून त्यांना घरी बसवते, तुरुंगात टाकते. तर वेस्ट इंडिया कंपनीचं मॉडेल आता आपल्यावर राज्य करते. आता कंपनी सरकार, कंपनी बहादूर सरकार असंच त्याला म्हणायला पाहिजे. तर आता एकीकडे आपण बघतोय की याच्यामध्ये ठीक आहे सिस्टेमिक फ्लॉ तर आहेच, म्हणजे की व्यवस्थात्मक नुकसान होईल कदाचित. आता परत एकदा की या सगळ्या वेस्ट इंडिया कंपनीची गुलाबी, सिस्टेमिक लॉस वगैरे काही नाही. आपण ऍक्च्युअल 15 ऑगस्ट 1947 मिळवलेलं स्वातंत्र्य गमावलेलं आहे, हे मी तुम्हाला ऑन द रेकॉर्ड सांगतो.
मी मग त्याच अर्थाने म्हटलं की समजा ठीक आहे, आता हा एक भाग झाला की तो समजा त्याच्यासाठी भांडता येतं, त्याच्यासाठी काहीतरी करतायत, असं झालं समजा. पण त्यातला एक दुसरा फॅक्टर जो आहे महत्वाचा, की एका अर्थानं शेकडो वर्षांपूर्वी तयार झालेली जंगलं आहेत, त्या जंगलांमधल्या इकोसिस्टम्स आहेत. तर ज्या किनाऱ्यांचा उल्लेख केला तुम्ही, त्याच्याबद्दल असं कुठं ममत्व फार दिसतं तुम्हाला लोकांमध्ये, की ते किनारे फार स्वच्छ ठेवले पाहिजे किंवा त्याने काय फरक पडतो, किंवा नदी स्वच्छ ठेवली पाहिजे त्याने काय फरक पडतो, आणि जंगल कापलं तर त्याने काय फरक पडतो, हा प्रश्न आरेच्या वेळेस आपण विचारलेला बघितलाच आहे, की काय फरक पडतो. मेट्रो महत्वाची आहे आणि कांजूरला स्टेशन व्हायचं ते पुन्हा निघालं झालंच, झालं. तिथे काय प्रॉब्लेम नव्हता, काहीच अडचण नव्हती. म्हणजे आरे कापणं हे माझं ध्येय आहे, अशा लेवलला ते कापलं गेलंय आणि त्याच्यामध्ये सर्वजण सामील होते. पण त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट मला असं वाटतं, हजारो नाही लाखो कोट्यावधी वर्ष ती इकोसिस्टम डेव्हलप व्हायला. आता बघा, हसदेव किंवा निकोबार सारखी जंगलं जी आहेत किंवा कोकणचे किनारे, ते असे खराब झालेले नाहीये. म्हणजे त्यादिवशी सचिन तेंडुलकर बोलला होता की तुम्ही तारकर्लीला जा. तर कोकणच्या किनाऱ्यांची स्वच्छता आणि सौंदर्य हे जगातल्या कुठच्याही किनाऱ्या टुरिस्ट सेंटरपेक्षा ते तिथे पर्यटनपूरक उद्योग आणणं हे सोपं आहे आणि आवश्यक आहे. पण ते न आणता मुद्दा म्हणजे ते सौदी अरब कंट्रीचा आपण बारसू सोलगावच्या ह्याच्यात ते कंपनी आराम ते अंबानींचा टायअप करून म्हणजे इतकं समुद्रामध्ये प्रदूषण करायचं आणि सांगायचं की नाही, रिलायन्सने तिकडे पण रिफायनरी काढली आहे, त्याच्यात पण खूप आंबे तयार होतात. अरे, हापूस आंबा तयार होण्याला एक विशिष्ट पर्यावरणीय घटक तो, आणि तुम्ही जामनगरचा आंबा खाऊन बघाल, दोघांमधली काय म्हणजे कसं आहे की कोणाची बरोबरी करू नये खरं तर, पण तुम्ही एखादा मोठा ब्रँड आहे, ह्यूज ब्रँड, तो आणि रस्त्याच्या कोपऱ्यात टपरी लावलेला माणूस, म्हणजे माणसाकडची तीच वस्तू, यांची बरोबरी नाही करू शकत. इतका हापूसचाही आहे. तो हापूस एक गोष्ट झाली. अशी असंख्य फळबागा, कातळ शिल्प जे हजारो वर्षांपूर्वी मानवाने निर्माण करून ठेवलेली आहे. आणि मुळामध्ये किनारे आणि समुद्रच कशाला पाहिजे तुम्हाला? नाही ना, नागपूरला तुम्ही विदर्भात एकही इंडस्ट्री नाही, न्यानिकणे आणि करा काय. म्हणजे जे चांगलं आहे, जे सुमंगल, उदात्त, सुंदर आणि पर्यावरणपूरक आहे, ते नष्ट करायचं, ही कुठची बुद्धी यांची? हसदेवचं जंगल आहे, तिथे हत्तींचं रक्षण करण्यापासून ते बायोडायव्हर्सिटीचं रक्षण करण्यासाठी आदिवासी मरतायत, म्हणजे उभे आहेत अक्षरशः, तुम्ही रोज बघताय. हे कापावे असं वाटणं ही माणसं नाहीये. म्हणजे यांच्या सगळ्या पुढच्या पिढ्या निर्वंश व्हाव्या असा त्या जंगलाने शाप द्यावा, अशी व्यक्ती आहेत ही माणसं. म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, तो कांतारा चित्रपट तुम्ही बघितला असेल तर, बरं, जंगलांना अशा तऱ्हेने तोडणाऱ्या माणसांना निर्वंश करावं, म्हणजे आपल्या असे एक रूपक कथा आहे, ही जंगल शाप देत. तर खरोखरच यांची योग्यता ती आहे. तर निकोबार मधलं जंगल तुम्ही जाऊन बघा. आता लक्षद्वीपकडे एक विशिष्ट प्रकारची वाळू आहे. ही प्रोसेस व्हायची लाखो वर्षांची प्रक्रिया अजून चालूच आहे. तुम्ही तिथे खुर्ची टाकून बसल्यामुळे ती फटकत प्रोसेस होणार नाही. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये पर्यावरणपूरक किंवा टुरिझम, लक्षद्वीपमध्ये टुरिझम नेणं किंवा लक्षद्वीप, निकोबार यासारख्या ठिकाणी टुरिझम नेणं हे जास्त धोकादायक आहे बायोडायव्हर्सिटी. लक्षात घ्या की जो परदेश आहे मालदीव, त्यांची कम्प्लीट स्थिती वेगळी आहे. मालदीव मी 2दा जाऊन आलोय. मालदीवमध्ये छोटी छोटी असंख्य बेट आहेत आणि कुठच्या बेटावर काय आहे याचं ठरलेलं आहे, आणि माले त्यांची राजधानी. कॉस्ट इफेक्टिव्ह तर अजिबात नाही, ते प्रचंड कॉस्टली आहे. आपल्याकडे अशा प्रकारे निर्माण करताना ते निसर्ग किती
आपल्याकडे या लोकांनी जालियनवाला बागेपासून ते नेहरूंच्या स्मारकापर्यंत सगळ्या गोष्टींचं ज्या प्रकारे बटपटीकरण केलं, ते बटपटीकरण पाहता या सगळ्याचं पूर्ण म्हणजे जंगल निष्पर्ण करणं, पाणी सुकवून टाकणं, ते पोल्यूट करणं आणि गुजरात ही कंपनी, आमची कंपनी गुजराती आहे, गुजराती होती आणि गुजराती राहील असं सांगणं, याला देशद्रोहाहून वेगळं काय नाव देणार? आम्ही भारतीय समजत होतो तुम्हाला. पण आता तुम्ही ज्या पद्धतीची मांडणी करताय, समजा आता पर्यावरणवादी अनेक कार्यकर्त्यांनी आतापर्यंत अनेक वेळा ही मांडणी केलेली आहे, अनेक संघर्ष उभे करायचा प्रयत्न केलेला आहे, अनेकदा विरोध केलेला आहे, अनेक प्रोजेक्ट्सना अशी टीका सहन करावी लागलेली आहे. पण मला असं वाटतं की याच्यावरची जी एक सामान्य माणसामधून येणारी प्रतिक्रिया आहे ती अशी असते की तुम्ही बसणार आहे का PMTच्या बसमध्ये? आता मेट्रोच्या उदाहरणार्थ मेट्रोला काहीतरी नदीपात्रातून इथं पुण्यात मार्ग काढायचा, तर नदीपात्रातल्या इकोसिस्टमचा प्रश्न विचारला, तर एक साहजिक प्रतिक्रिया येते की तुम्ही सवर्ण किंवा तुम्ही अपर क्लास टीकाकार आहात, तुम्ही पर्यावरणवादी आहात, तुम्हाला नाही बसायचंय ना PMTच्या, तुम्ही बघितलेलं नाहीये पीक ट्रॅफिकमध्ये PMTची काय अवस्था होते. आमच्या ती सोय नाही, मी उदाहरण सांगतोय की आता समजा मुंबईतलं काहीतरी आता मध्ये तो जो मिसिंग लिंक प्रोजेक्ट आहे, समजा डोंगर फोडले, लोणावळ्याच्या इथून अजून एक रस्ता काढला, हे केलं, तर एखाद्याची जी ॲस्पिरेशन आहे तो म्हणेल की खोपोलीतनं रोज प्रवास करणं काय असतं ते तुम्हाला काय माहिती, त्या भरलेल्या लोकलमध्ये घुसून दादरमधून. तर त्याच्यासाठीचं जे मुळात फंडामेंटलीच काहीतरी चुकलंय, हे डायव्हर्जन आहे, मला लक्षात येतं त्या विषयापासून, आपल्या मुख्य विषयापासून. पण डॅमेजचं हे करून बघा, म्हणजे मी 10 निसर्ग म्हणजे आपण 10 मार्काचा निसर्ग मी नष्ट केला आणि मला 3 मार्काची डेव्हलपमेंट मिळते. आणि काही ठिकाणी मी 3 मार्काचा निसर्ग डिस्टर्ब केला, पण मला 10 मार्काची डेव्हलपमेंट मिळते. तर इथलं पहिलं मॉडेल हे ऑपरेट करतात, म्हणून प्रॉब्लेम. सी, डेव्हलपमेंट कोणाला नकोय असं नाहीये, पण कित्येकदा त्यातनं मार्ग काढता येतो, तो मार्ग न काढता आपल्या म्हणण्याप्रमाणे बुलडोज करणं सगळ्यांना, हे जे चाललेलं आहे त्याच्या विरुद्ध हा आवाज. उदाहरणार्थ कांजूरमार्गला होऊ शकलं असतं स्टेशन, तुम्ही आरेतली झाडं कापण्याची गरज नव्हती, पण आरेमध्ये पुढे निसर्ग सौंदर्याच्या सानिध्यात तुम्हाला उत्तम फ्लॅट असे बिल्डर जे घुसणार आहेत गुजरात केंद्री, त्या बिल्डरांची सोय म्हणून आधी मेट्रोसाठी झाडं कापण्यात आली, म्हणजे पुढेची झाडं कापणं सोपं आहे. त्याच्यामुळे किती नुकसान झालं याची गणतीच करता येणार. पण मी तेच म्हणतो की जो असा व्यक्ती टीका करतोय त्याला कसं समजावून सांगता येईल ही गोष्ट, की त्याला काय त्याचं म्हणणं आहे की आज माझी प्रायोरिटी जी आहे कळत पण नाही. मला काय वाटतं, तुला असं वाटतं की या जगात डेव्हलपमेंट करण्यासाठी टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली आहे, एवढी पुढे गेली आहे, तुला PMTची बस नाही तर मग निसर्ग नष्ट कर, असे दोनच ऑप्शन राहिले असं नाहीये. तर माधव गाडगीळांनी वेस्टर्न घाटवर एवढा डिटेल अभ्यास केलाय आणि तिथलं पर्यावरणाच्या नाजूकतेबद्दल ते एवढं व्यवस्थित लिहिलेलं आहे. तर माधव गाडगीळ हे एक उदाहरण आहे. अशी चर्चा करावी अशी लाखो माणसं या देशात आहेत, ज्यांच्यावर चर्चा करून निसर्गाला हानी न पोचता चांगले पर्यावरणपूरक किंवा डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स करतायत. परंतु 5 वर्षात सगळे पोर्ट, एअरपोर्ट, कोल माइन्स आणि सगळं जग ताब्यात घ्यायचं ज्याला आहे, त्याला एवढ्या वेळ कुठचा असं आहे ना, म्हणजे की बाय हुक और बाय क्रूक मला ह्या देशाचं स्वातंत्र्य ताब्यात घ्यायचंय, असा प्रोजेक्ट आहे. तो लोककल्याणाचा प्रोजेक्ट नाही आहे. तो म्हणतो कॅपिटलिस्ट सोसायटी पण वेलफेअर स्टेट असलेल्या तो त्यातला एक मार्ग आहे. हो, ते चर्चा करतात, डिबेट होतात, तिथे पार्लमेंटमध्ये हार्ड डिबेट होतात. इथे पंतप्रधान उत्तरच देत नाहीत 9-10 वर्ष. तिथे चर्चा बुद्धिमान माणसं, तिथले रुसडीज पॉवरफुल आहेत, ते बुद्धिमान माणसं अहवाल करतात. तेही माल प्रॅक्टिसेस होत असतात, नाही असं नाही, पण त्याच्याविरुद्ध खिटल्या होतात आणि ते जिंकल्या पण जातात लोकांकडनं, त्याला भरपाई पण मिळते. या सगळ्या गोष्टी ज्या पाहिल्या तर भारत
आता मध्ययुगाकडे चाललेला आहे आणि त्यातला सगळ्यात मोठा एक कंपोनंट अडाणीचा आहे. त्याचं कारण राईट. सो याचं जे आता तुम्ही आपण आतापर्यंत वेगवेगळे ऍस्पेक्ट्स एवढे बघितले, तर त्याच्या समोर येणारं एक प्रमुख हे होतं जे स्टिक झालं आंदोलन, याला रिॲक्शन म्हणून आलेलं, ते म्हणजे शेतकरी आंदोलन. जे दिल्लीचं मोठं शेतकरी आंदोलन झालं आणि त्याच्यात एस्पेशली आपण अदानींचं पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणावर विरोध होताना बघितला. तर ते स्टिक झालं. पण इतर जे आंदोलन आहेत वेअरहाऊसेस वगैरे भरपूर केली, म्हणजे त्यांनी बॅकडोअर एंट्री मारलेली आहे त्याच्यात. ऑफकोर्स ते तर केलेलंच आहे त्यांनी. आता तेव्हा जो कायदा आणला तेव्हा ते ऑलरेडी गोडाऊन्स तयार होते. या सगळ्या गोष्टी त्याच्यात आपण पाहिल्या घडताना. पण त्यातली जी दुसरी महत्वाची गोष्ट आहे, याचं कारण शेतकरी आंदोलनाला विरोधी पक्षाने पुरेशी साथ दिली नाही, हेही कारण आहे. नाही, पण मी म्हणतो की ते ऍटलिस्ट ते स्टिक झालं, त्याला नैतिक बळ त्याचं मान्य झालं पब्लिक लेवलला. त्यांना अडाणीवर बोलणाऱ्या प्रत्येक माणसाचा बंदोबस्त केला होता. राहुल गांधींना बाहेर काढलं संसदेत, नंतर ते सुप्रीम कोर्टात गेले परत. मोवा वैद्यांची यथेच्छ अशी बदनामी केली वैयक्तिक, जी खोटी होती, आणि त्यांना वेगळ्या म्हणजे अकारण जे बाकीच्यांना लागू नाही असे नियम लावून त्यांना पण बाहेर काढलं. संजय सिंग तिसरे जे अडाणीविरुद्ध बोलत होते संसदेत, त्यांना ईडीने केस टाकून आत टाकलं. ती पुढे ते निर्दोष सुटली, पण अडाणी विरुद्ध बोलायचं नाही. एवढंच काय, 150 खासदारांना बाहेर काढून टाकलं. म्हणजे अडाणी हे ईस्ट इंडिया कंपनी पॉवरफुल वेस्ट इंडिया कंपनी आहे सिद्ध होतं. अडाणी हा माणूस नाहीये. अडाणी ही एक व्यक्ती, आपण त्याच्या शीर्षस्थ आहे एवढं कळतं आपल्याला. पण दिस इज कॉर्पोरेशन प्लस PMO प्लस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आणि ते दे आर नॉट वर्किंग फॉर वेलफेअर ऑफ द पीपल, बट ते वॉन्ट टू एनस्लेव्ह द पीपल. म्हणजे हे रिपब्लिक नष्ट झालेलं आहे आणि आपल्या गुलामगिरीसाठी झटणारी ही लोक काम करत आहेत. त्या गुलामगिरीमध्ये ॲक्युम्युलेशन ऑफ वेल्थ पासून ॲक्युम्युलेशन ऑफ रिसोर्सेस आणि ॲक्युम्युलेशन ऑफ युअर व्हल्नरेबिलिटी हे सगळं आलेलं आहे. म्हणजे काही दिवसानंतर आपल्याला काही बोलायचं असेल तर अडाणी कंपनीकडे अर्ज द्यावा लागेल, अशी परिस्थिती आहे. नाही, पण मला असं म्हणायचं होतं की आता त्या एका प्रसंगानंतर आता OCCRPचे रिपोर्ट आले, रिपोर्टर्स कलेक्टिव्हचे रिपोर्ट आले, ज्याच्यामध्ये अदानींनी स्टॉक मॅन्युप्युलेशन केलेलं आहे असे आरोप झाले की त्यांनी स्वतःच्या शेअरचे प्राइसेस पडण्यापासून कसे वाचवले, तर ऑफशोर कंपन्यांमधून स्वतःच्याच कंपनीमध्ये गुंतवणूक केली, जे इट्स अ मॅल प्रॅक्टिस. खरं तर जो स्टॉक पडतोय त्याला उचलण्यासाठी तुम्ही हे केलं. सो या प्रकारे सेबीने काहीतरी विचित्र स्टान्स घेतलं त्याच्यामध्ये. हे सगळे आपण हे रिपोर्ट बघितलं. मला असं म्हणायचंय सर्वात गमतीशीर स्टँड सुप्रीम कोर्टाने घेतला. सुप्रीम कोर्ट असं म्हणला OCCRP सारख्या संस्था त्यांनी अगोदर इंडियन बार बद्दल केला. त्यातली गंमत पहा. म्हणजे सुप्रीम कोर्टावर विश्वास का ठेवू नये यासाठी माझं व्यक्तिगत मत आहे. OCCRP किंवा कोणतीही अशा प्रकारच्या स्किल्ड ऑर्गनायझेशन या हेच काम करतात. आणि जगभर या ऑर्गनायझेशन्सनी निर्माण केलेले रिपोर्ट हे खरे आहेत असं हायपोथेटिकली मानून त्याची चौकशी होते, आणि ते खरे असले तर ते रेक्टिफिकेशन ऑफ एरर केलं जातं. हेच त्यांचं काम आहे, याचसाठी ती बनल्या. सुप्रीम कोर्ट म्हणजे असा कुठचा अहवाल आपण गृहीत धरू शकत नाही. आता हे एक झालं. इंडियनवर रिपोर्ट आला तेव्हा सुप्रीम कोर्टाने स्टँड घेतला अडाणीवर की इंडियनवर रिपोर्ट हा बाहेरच्या देशातला रिपोर्ट आहे, आपण त्याच्यावर कसा विश्वास करायचा. पण न्यूयॉर्क टाइम्समध्ये एक चीनमध्ये काम करणारा उद्योगपती अमेरिकन आहे, जे लेजिटिमेट आहे, तो न्यूज केली पैसे तर म्हणून आज प्रबीर पुरकायस्थ आणि त्यांचे सहकारी तुरुंगात आहेत. त्यांना बेलच नाही मिळत. म्हणजे सुप्रीम कोर्ट हे प्युअरली कोणाच्या हितासाठी काम करता याच्यात दिसून येत. सो मला असं विचारायचं होतं याच्यामध्ये की आता OCCRPचा प्रश्न आला तर तिथं मग अचानक जॉर्ज सोरोस आणला जातो. मागे जो OCCRP आनंद मंगनाळे जे आहेत आपले महाराष्ट्राला त्यांचा खरं तर अभिमान असायला हवा असं म्हणून.
पहिला मराठी मुलगा एकदम. नाही तर आपल्याकडे लोकल लेवलला फोन टॅप करायचे पण सो मला असं वाटायचं की असं का होतंय की लोकांना कन्व्हिन्स करणं याच्या बाबतीत ही जी मॅल प्रॅक्टिस आहे आणि ही विदिन भांडवलशाहीच्या स्वतःच्या इंटरनल लॉजिक्स मधलीच मॅल प्रॅक्टिस आहे. असं नाहीये की ह्याच्याने भांडवलशाहीला काही नुकसान होणार आहे किंवा हा काहीतरी कम्युनिस्ट टीका आहे किंवा डावी टीका आहे, अति डावी टीका आहे, असा काही भाग नाहीये. हा व्हेरी वेल विदिन द मेनस्ट्रीम कॅपिटलिस्ट रिअलिझमच्या चौकटीतलं जे हे असतात तत्व असतात जी त्यांनाच लावलेला काळीमा असून सुद्धा लोकांना कन्व्हिन्स करणं की हे या प्रकारची मॅलप्रॅक्टिस होतीये हे अवघड जाते. याच्या मागचं तुम्हाला काय कारण वाटतं? कारण प्राईम मिनिस्टर ऑफिस आणि प्राईम मिनिस्टर स्वतः खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे आहेत आणि त्याची भीती वाटते. हे साधं कारण. फक्त भीती वाटते तुम्हाला? भीती म्हणजे ते काहीही करू शकतात ना. भीती कशाची वाटते? मृत्यूची नाही. अख्खं एम्पायर उदाहरणार्थ मोहम्मद मैत्रांना जेव्हा ट्रॅप केलं तेव्हा त्यांचे मित्र असलेले जे उद्योगपती होते त्याच्याकडनं तुम्ही मगाशी म्हणाला ना की पण ते म्हणाले की KVK म्हणाले की त्यांना तर त्याच्याकडनं पहिले लिहून घेतलं. मग ते खरं आहे माझं म्हणणं हे सांगून त्याच्याकडनं घेतलं. कारण बिलियन्स ऑफ रुपीज आणि बिझनेस आणि लोन्स त्यांची स्टेक्स लावून एका मिनिटात त्याला झोपवण्यात येईल असं सांगितलं आणि तेवढेच दुःखी असले ते काम करत नाही. पण जसं पुण्यात मोटार झाली ती मोठी लिगली झाली. अगदी काही 1000-1500 कर्मचारी रस्त्यावर आले, कळलं पण नाही. आणि ती पद्धत जी आहे ती पूर्णपणे बेकायदेशीर आहे पद्धत पण आता आली ना म्हणजे असंवैधानिकरित्या राज्य केलं जातं आणि असं फक्त गुलामीत होतं आणि वी आर एन्स्लेव्ड बाय वेस्ट इंडिया कंपनी. मला एक इंटरेस्टिंग याच्यावरून एक उदाहरण आठवतंय. मागे एक काँग्रेसचे कोणतरी मोठे राजकारणी असं म्हणाले होते बनाना रिपब्लिक. त्याच्यावरून गजब माजला होता. तर ते बनाना रिपब्लिक म्हणजे काय, तर ते फ्रूट कंपनीज ज्या होत्या त्या लॅटिन अमेरिकेत सरकार त्याच चालवायच्या त्यांच्या हिशोबाने आणि त्या फळांच्या कंपन्या होत्या मोठमोठ्या आणि त्यांना त्या लॅटिन अमेरिकेतल्या जमिनी हव्या होत्या तर त्यांनी गव्हर्नमेंट कब्जा केला होता आणि सरकार त्यांच्या मर्जीनं चालायचं. काही कोणाचा न्याय करायचा कंपनी करेल म्हणून ते बनाना रिपब्लिक हा जो शब्द तयार झाला तो त्या याच्यातून तयार झाला त्या लॅटिन अमेरिकन देशांच्या दुरावस्थेवरून की इथं सगळं नाटकी लोकशाही आहे. तर तुम्हाला वाटतंय का की आपण आता ते जे महान काँग्रेसचे नेते होते जे कोणी त्यांचं वाक्य प्रोफेटिक ठरलंय? बनाना रिपब्लिक म्हणजे एक्झॅक्टली मला माहिती आहे बनाना रिपब्लिक काय झालं होतं. हे बनाना रिपब्लिक पेक्षाही भयानक हे प्युअरली माफिया इन्व्हॉल्व आहे इंटरनॅशनल आणि नॅशनल आणि यामध्ये इंटरनॅशनल हँड म्हणजे एजन्सीज पासून ते ड्रग्स पर्यंत सगळ्या गोष्टी साधे साधन सूचना न पाळता हँडल केलं. त्यामध्ये लोकांचा लोकशाहीचा आणि सामान्य जनतेचा कोणताही विचार नाही. अशी वेळ भारतामध्ये यापूर्वी इतिहासात आली नव्हती. इव्हन स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्योत्तर काळात नाही. त्यामुळे मला कन्सर्न या गोष्टीचा नाही आहे की अडाणींचं काय होतं. मला कन्सर्न या गोष्टीचा आहे की या पुढच्या पिढ्यांचं काय होणार. मला या गोष्टीचं कन्सर्न नाही आहे की आपलं काय होणार कारण मला आता कळलंय आपलं काय होणार. पण मला या गोष्टीचं कन्सर्न वाटतं की एवढ्या लोकांनी बलिदान देऊन भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं हे अडाणीचं गुलाम होण्याकरताच होतं का? किती म्हणजे दुर्दैवी आहे. सो हे असं आहे तर राम नाम जपना पराया माल अपना. शेवटचा एक मुद्दा घेऊ की स्लावोय झिझेक नावाचा एक कंटेम्पररी फिलॉसॉफर आहे, तत्वज्ञ आहे. त्याचं एक वाक्य आहे की इट इज इझियर टू इमॅजिन द एंड ऑफ द वर्ल्ड दॅन टू इमॅजिन द एंड ऑफ कॅपिटलिझम. किंवा या प्रकारची जी भांडवली प्रगती आहे किंवा याचा आहे याचा अंत इमॅजिन करण्यापेक्षा जगाचा अंत इमॅजिन करणं सोपं. इतक्या लेवलला आपण आलेलो आहोत. याचा अंत हे भांडवली नाही आहे पहिली गोष्ट. याचा अंत इमॅजिनच करता येणार नाही कारण याचा अंत नाही आहे. याचं कारण सांगतो
हं, एक वेळ कॅपिटलिझमचा शेवट होईल, हं. माफियाचा शेवट नाही. हो ना, पण तुला हा. सांगतो, की आता उदाहरण म्हणून सांगतो, हं, फॅसिझम जेव्हा उदयाला आला इटली, हं, तेव्हा मुसोलिनीने पूर्णपणे माफियाला बंद केला होता. हं, फक्त कॅपिटलिझम आणि मुसोलिनी हे दोघे उरले होते. हं, अंत झाला मुसोलिनीत. माफियानंतर तसं हं, माफिया कधी संपत नाही. हं, त्यामुळे हे कधी संपणार नाही. आणि भारताच्या मागे हे दृष्टिचक्र असं लागेल असं मला 10 वर्षापूर्वी वाटलं. नाही. मला वाटलं तुला पण वाटलं नसेल किंवा कोणालाच वाटलं नसेल. पण इतिहासात काही वेळा अशा सांगून येत नाहीत. त्यातली ही एक वेळ आहे. यातून आपण बाहेर कसे पडणार याचं उत्तर माझ्याकडे नाही. पण मी वास्तववादी बोलतो एवढं मात्र खरं. मला कोणाला निराश करायचं नाही. पण खोट्या आशा दाखवण्यात काय अर्थ? खोट्या आशा दाखवायला मी समाजवादी थोडीच आहे. ठीक आहे. दूध राहण्यात तर या नोटवर मला वाटतं आपण आजचा एपिसोड रॅप अप करूया. सो आपण जी चर्चा ऐकली आता याच्यामध्ये परत एकदा तीच गोष्ट होते की याच्यामध्ये आपण ज्या व्यवस्थेत राहतोय त्याच्यामध्ये आपण जनता म्हणून काही आहोत का, काही त्या स्वायत्तता आहे का आपल्याला, हा प्रश्न आपल्या समोर आहे. आणि जर अशा प्रकारे सिस्टम्स आणि आपणच घालून दिलेले नियमांची मोडतोड होणार असेल तर आपल्याच स्वायत्ततेला धोका आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या नोटवरती आजचा एपिसोड इथं थांबवतोय. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की नोंदवा. हा एपिसोड लाईक करा, शेअर करा, इंडी जर्नलला सबस्क्राईब करा. आणि जर शक्य झालं तर इंडी जर्नल हे एक स्वतंत्र माध्यम आहे, त्याला तुमची आर्थिक मदत गरजेची आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे ती वापरून इंडी जर्नलला आर्थिक मदत करायला विसरू नका. पाहत राहा इंडी जर्नल.